नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 ते 2 डॉट्सपासून सुंदर अशा छोट्याशा चिमणीची रांगोळी काढून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे असं या पॉइंटला जोडून घेतलं आहे आणि वरती असं इथे जोडून घ्यायचं, असं या प्रकारे, आणि इथे अशी बारीक अशी डिझाइन काढून घ्यायची। हे आता मी इथे असं पंख काढून घेत आहे आणि वरती असा चेहरा काढून घ्यायचा आणि तो इथपर्यंत असा जोडून घ्यायचा, असा। आता मी इथे अशी शेपटी काढून घेत आहे आणि अशी दुसरी रेष पण काढून घ्यायची आणि एक आणखी तिसरी रेष, अशा प्रकारे। आता मी इथे जांभळा आणि पांढरा कलर असा मिक्स केला आहे आणि तो मी इथे असा चेहऱ्यामध्ये भरून घेणार आहे, या प्रकारे। आणि थोडासा कलर मी इथे पंखामध्ये असा पूर्ण भरून घेत आहे, या प्रकारे। आणि इथे असा पांढरा कलर, आणि मी इथे असं काटाने काळा कलर असा भरून घेत आहे आणि पंखावरती अशा रेषा काढून घ्यायच्या बारीक बारीक, अशा पद्धतीने। आणि इथे असा पांढरा कलर थोडासा भरून घ्यायचा। आता मी या खाली जागेमध्ये पूर्ण असा पांढरा कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट तर नक्कीच करा। अशा प्रकारे मी इथे पांढरा कलर आता भरून घेतला आहे। आता मी इथे असा पिवळ्या कलरने थोडीशी शेडिंग करत आहे, अशा प्रकारे। आता मी इथे अशी चोच काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा पूर्ण पिवळा कलर भरून घ्यायचा आणि इथे मी असा डोळा काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा काळा कलर, आणि मी आता इथे पंखामध्ये असा जांभळा कलर भरून घेत आहे आणि इथे फिकट जांभळा कलर, अशा प्रकारे पंख तयार करून घ्यायचे। आता मी इथे घरट्याचा आकार काढून घेत आहे, त्याच्यासाठी असा गोल काढून घ्यायचा। आता मी घरट्यामध्ये भरण्यासाठी काळा आणि पिवळा कलर असा मिक्स केला आहे, तो असा मध्ये भरून घेत आहे, या प्रकारे। आणि मध्ये आता मी इथे पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे आणि मी इथे अशी चिमणीचे अंडे काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी आता असा पांढरा कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण पांढरा कलर असा भरून घेतला आहे। आता मी इथे अशी छोटे छोटे फुलं काढून घेत आहे, त्याच्यासाठी अशा पाकळ्या काढून घ्यायच्या, या प्रकारच्या। आणि या डॉटला पण मी असंच फूल काढून घेणार आहे। आता आणखी मी इथे तिसरं फूल काढून घेत आहे। आता मी इथे अशी छोटी छोटी पानं काढून घेणार आहे, इथे पण असंच पान काढून घ्यायचं आणि या फुलाच्या सभोवतालही अशीच पानं काढून घ्यायची। इथे पण मी असंच एक पान काढून घेत आहे आणि फुलामध्ये आता मी इथे गुलाबी कलर असा पूर्ण भरून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही फुलामध्ये दुसरा पण कलर भरू शकता। या फुलामध्ये सुद्धा मी गुलाबी कलर भरत आहे आणि मध्ये असा पांढरा डॉट द्यायचा आणि त्याला असं प्रेस करून घ्यायचं आणि पानामध्ये आता मी पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे।
आणि पानावरती मी अशा पोपटी कलरने रेषा ओढून घेत आहे। आता मी इथे अशा रेषा काढून घेतल्या आहे। इथे पण अशा 2 रेषा काढून घेत आहे, इथे पण, आणि त्याच्यावरती असे हिरव्या कलरने डॉट द्यायचे आणि बोटाने त्याला असा आकार द्यायचा। आता मी इथे गुलाबी कलरचे असे डॉट देत आहे या प्रकारे, आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। हे झाले फुलाच्या कळ्या। आता मी इथे पण असे पानं काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा असा हिरवा कलर पूर्ण भरून घेत आहे आणि अशा पोपटी रेषा। आता मी घरट्यामध्ये भरण्यासाठी इथे काळा आणि पिवळा कलर असा मिक्स केला आहे आणि तो या खाली जागेमध्ये असा पूर्ण भरून घ्यायचा। आणि वरती पण असा गोल असा भरून घ्यायचा आणि काळ्या कलरने अशी रेष काढून घ्यायची, खाली पण अशी रेष काढून घ्यायची आणि खाली अशा बारीक बारीक रेषा काढून घ्यायच्या। आणि मी वरती असा पिवळा कलर भरून घेतला आहे आणि अशा तिरप्या रेषा काढून घ्यायच्या। आणि याच्यामध्ये मी असा पांढरा कलर थोडा थोडा असा भरून घेत आहे। आता मी इथे घरट्यावरती असे एक पंख काढून घेणार आहे। त्याच्यासाठी अशी रेष काढून घेतली आहे आणि जांभळ्या कलरने असा तो तिथे कलर भरून घेतला आहे आणि याच्यावरती मी असं फिकट जांभळ्या कलरच्या रेषा काढून घेतल्या आहे आणि त्याच्यावरती मी आता अशा पांढऱ्या कलरच्या रेषा काढून घेतल्या आहे। हे झालं आता पंख तयार। आता मी इथे आणखी एक रेष काढून घेतली आहे आणि त्याला असा कळीचा आकार काढून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता गुलाबी कलर आणि इथे असं पानं काढून घ्यायचे अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये आता हिरवा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा आणि रेषा काढून घ्यायच्या। आता इथे पण मी अशी 2 पानं काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता मी इथे हिरवा कलर भरून घेतला आहे आणि त्याच्यावरती पोपटी रेषा काढून घ्यायची। बघा, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने मी इथे सुंदर अशा चिमणीची रांगोळी काढून दाखवली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।